Bhate. In this lecture we have discussed about secondary metabolites. मी तुमचा युनिट पेपर थर्ड जो आहे तुमच्या स्पेशलायझेशन्स हवेत पर दॅट इज द इलेक्टिव्ह पेपर. ओके, प्लांट फिजिओलॉजी 2 त्यातलं मॉड्यूल फर्स्ट मी स्टार्ट करते आहे. लास्ट लेक्चरला आपण डिस्कस केलं होतं पूर्ण पेपर्स मी तुम्हाला सांगितले होते की तुम्हाला या सेमिस्टरमध्ये काय काय आहे, काय काय स्टडी करायचं आहे. ओके, आणि हा पेपर पण काही डिटेल्स तुम्हाला दिले होते या पेपरचे. तर आता आपण स्टार्ट करणार आहोत मॉड्यूल 1. मॉड्यूल 1मध्ये आपल्याला बघायचं आहे सेकंडरी मेटाबॉलाइट्स. आता हे सेकंडरी मेटाबॉलाइट्स काय आहेत, त्याच्यामध्ये अल्कलॉइड स्टडी करायचे तुम्हाला, टर्पिनॉइड्स, फेनॉलिक कंपाऊंड अँड ग्लायकोसाइड्स. ओके, सेकंडरी मेटाबॉलाइट्स प्रायमरी मेटाबॉलाइट्सपासूनच डिराईड होतात. आपण वन बाय वन बघू. मी जनरल आयडिया तुम्हाला दिलेली आहे सेकंडरी मेटाबॉलाइट्सची, की काही प्लांटमध्ये खूप जास्त केमिकल्स असतात. कुठल्या प्लांटमध्ये मिल्की लेटेक्स असतात, कुठल्या प्लांटमध्ये काय जेल फॉर्म झालेले असतात, किंवा त्याच्या लीफला जे आहेत खूप जास्त उग्र असा स्मेल असतो. ओके, दॅट कंपाऊंड इज नोन ॲज द सेकंडरी मेटाबॉलाइट. सायंटिफिकली हे काय आहे ते बघू आपण. फर्स्टली we will discuss about what is the primary metabolites. Primary metabolites काय आहे आणि मग secondary metabolites काय आहे बघू. Primary metabolites molecule that are essential plant for the growth and development of an organism. Primary metabolites काय असतात, essential असतात growth and developmentसाठी. ओके, फॉर एक्झाम्पल कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स, लिपिड्स, न्यूक्लिक ॲसिड, हार्मोन्स, हे काय आहे सगळे प्रायमरी मेटाबॉलाइट्स आहे. And secondary metabolites, these molecules are not essential for growth and development of an organism. हे काय असतात, त्या प्लांटच्या ग्रोथ अँड डेव्हलपमेंटसाठी गरजेचे नसतात. अँड धिस सेकंडरी मेटाबॉलाइट डिराइव्ड फ्रॉम द प्रायमरी मेटाबॉलाइट्स. आणि सेकंडरी मेटाबॉलाइट्स कुणापासून तयार होतात, प्रायमरी मेटाबॉलाइट्सपासून. ओके, पण याचा वेगवेगळ्या प्रोसेसेसमध्ये रोल असतो. जसं डिफेन्स मेकॅनिझम्समध्ये सेकंडरी मेटाबॉलाइटचा खूप मोठा रोल असतो. प्लांटला प्रोटेक्शन, जर एखादा प्लांट खूप जास्त हार्श कंडिशनमध्ये असेल तर त्याला म्हणजे टिकवून ठेवण्याचं काम. ओके, जसं एखाद्या प्लांटमध्ये जेल तयार होत असेल, कुठल्या प्लांटमध्ये काटे तुम्ही स्पाईन्स दिसते आपल्याला. ओके, तर अशा टाईपचे ज्या काय आहे मॉडिफिकेशन्स प्लांटमधले ते कशा थ्रू होतात, सेकंडरी मेटाबॉलाइट्स थ्रू होतात. ओके, ही कंपाऊंड्स कुठले आहे आता बघू आपण. त्यानंतर बघायचं आपल्याला की कसे डिराईड होतात. सेकंडरी मेटाबॉलाइट्स आर डिराईड फ्रॉम द प्रायमरी मेटाबॉलाइट्स. आणि कसे डिराईड होतात बघू आपण. ड्युरिंग द प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस, कार्बन डायऑक्साईड अँड वॉटर कंबाईन टुगेदर अँड फॉर्म द शुगर. ओके, दिस शुगर कॅटलाइज्ड. आता कॅटाबॉलिझम अँड ॲनाबॉलिझम दोन्ही प्रोसेस मिळून काय होतं, मेटाबॉलिझम. ओके, कॅटाबॉलिझम म्हणजे डिग्रेडेटिव्ह प्रोसेसेस, ब्रेकडाऊन होतं कॅटाबॉलिक प्रोसेसेसमध्ये. आणि ॲनाबॉलिझम काय फॉर्मेशनवाले प्रोसिजर्स. काय होतं, ॲनाबॉलिक प्रोसेसेस जे असतात त्याच्यामध्ये काय होतं की न्यू प्रोडक्ट्स जे काय आहेत ते फॉर्म होतात. ओके, तर फोटोसिंथेसिस काय आहे, ॲनाबॉलिक प्रोसेस. आणि ॲनाबॉलिक प्रोसेसमध्ये काय तयार होते, शुगर तयार होते. ओके, ती शुगर डिग्रेड ड्युरिंग द टाईम ऑफ रेस्पिरेशन. ठीक आहे, रेस्पिरेशनमध्ये ही शुगरचं काय होतं, ब्रेकडाऊन होतं आणि त्याच्यापासून डिफरंट कंपाऊंड्स तयार होते. जसं ॲसिटिल CoA आहे, अमिनो ॲसिड्स आहेत. ओके, later on this amino acid and sugar produces the cyanogenic glycosides. Glycosides is nothing but the secondary metabolites. Then amino acids पासून पुन्हा प्रोटीन्स, अल्कॅलॉइड्स तयार होतात. अल्कॅलॉइड्स त्यानंतर अमिनो ॲसिड्सपासूनच रेस्पिरेशनमध्ये शुगरचं ब्रेकडाऊन, अमिनो ॲसिड तयार होतात. आपण बघितले होते वेगवेगळे जे पॅथवेज आहेत, कॅम्प पॅथवेज. ओके, त्यानंतर कॅसिलियन ॲसिड मेटाबॉलिक पॅथवे, त्याच्यामध्ये वेगवेगळे अमिनो ॲसिड तयार झालेले आहे, इंटरमिडिएट्स. त्या अमिनो ॲसिड्सपासूनच काय होतात, अल्कलॉइड्स तयार होतात, फिनॉल्स तयार होतात. ओके, दिस फिनॉल्स लॅटर ऑन फॉर्म द लिग्निन. लिग्निन इज ऑल्सो सेकंडरी मेटाबॉलाइट्स. त्यानंतर फिनॉल्सपासूनच फ्लॅवेनॉइड्स तयार होतात. फ्लॅवेनॉइड्सपासून टॅनिन्स, गम आहेत वेगवेगळ्या प्लांट्समध्ये, रेझिन आहे. जसं बाबुळीच्या झाडाला तुम्हाला डिंक दिसतो. ओके, दिस इज द सेकंडरी मेटाबॉलाइट. तर
हे जे प्रोडक्ट्स आहेत त्याचा ग्रोथ डेव्हलपमेंटमध्ये रोल नसतो, पण एक प्रोटेक्टिव्ह मेकॅनिझम असतो प्लांटसाठी. ठीक आहे. त्यानंतर रेस्पिरेशनमध्ये ॲसेटिल सीओए जे तयार होतं त्याच्यापासून ॲसेटिल सीओएपासून टर्पिनॉइड स्टिरॉल्स तयार होतात, मॅनोनिल सीओ तयार होतात. ओके. शुगर डिग्रेड होऊन सॅपोनिन्स आहे, कार्डियक ग्लायकोसाइड्स आहेत. हे असे डिफरंट टाईप्सचे सेकंडरी मेटाबोलाइट्स जे आहेत ते कशापासून तयार होतात? प्रायमरी मेटाबोलाइट्सपासून. ओके. आय थिंक तुम्हाला हे कळलं असेल. त्यानंतर व्हाय सेकंडरी मेटाबोलाइट्स आर इम्पॉर्टंट, कशासाठी गरज आहे प्लांट्समध्ये. ओके. तर आपण बघू वन बाय वन सेकंडरी मेटाबोलाइट्स कसे गरजेचे आहेत. सेकंडरी मेटाबोलाइट्स माझी एक स्लाइड्स. Secondary metabolites are biosynthetically derived from primary metabolites. They are more limited in distribution, being found usually in specific families. काही प्लांट फॅमिलीजमध्येच आपल्याला हे पाहायला मिळतं. जसं कुठली व्हर्बिनेसी फॅमिली आहे. व्हर्बिनेसी फॅमिली तुळस ऑसिमोम सॅन्टम जी आहे ते कुठल्या फॅमिलीचा मेंबर आहे? व्हर्बिनेसी फॅमिलीचा मेंबर. लॅबियाटी फॅमिलीचा मेंबर. ओके. लॅबियाटी आणि व्हर्बिनेसी. मधुमालती आहे जी छोटे छोटे बंचनी फुलं येतात, आंबेल इन्फ्लोरसन्स असतो त्याचा. खूप छोटे छोटे स्मॉल फ्लावर्स राहतात त्याचे. मधुमालती म्हणतात कॉमनली, पण आम्ही लँटॅना कॅमेरा, बॉटनीमध्ये लँटॅना कॅमेरा म्हणतात त्या प्लांटला. जर तुम्ही कॉलेजमध्ये असते तर मी थोडंसं एक विजिटला नेलं असतं तुम्हाला. पहिली विजिट झाली असती आपली. खूप सारे प्लांट तुम्हाला हे पाहायला मिळाले असते, लक्षात आले असते की हे नाही, हे प्लांट हे आहे, हे प्लांट हे आहे. ओके. तर लँटॅना कॅमेरा जे आहेत त्याच्यामध्ये त्या प्लांट्समध्ये खूप जास्त उग्र असा स्मेल असतो. काय पुदिना घ्या, पुदिना. ओके. पुदिना बिलॉंगिंग टू फॅमिली व्हर्बिनेसी. ओके. तर हे जे प्लांट्स आहे याच्यामध्ये काय असते? स्पेसिफिक स्मेल असतं आणि स्पेसिफिक फॅमिलीचे हे मेंबर्स असतात सेकंडरी मेटाबोलाइट्स. केमिकल वेलफेअर टू प्रोटेक्ट प्लांट फ्रॉम द अटॅक्स बाय प्रिडेटर्स. आता काय आहे त्याचा मेन रोल काय आहे? हे कशासाठी तयार होतात प्लांट्समध्ये? प्रोटेक्ट plants from the attacks of predators, pathogens or competitors. Okay. Attract pollinators or seed dispersal agents. पॉलिनेटर्सला अट्रॅक्ट करण्यासाठी किंवा जे काही सीड डिस्पर्सल एजंट्स आहेत त्यांना अट्रॅक्ट करण्यासाठी हे करतात. इम्पॉर्टंट फॉर अबायोटिक स्ट्रेसेस, मेडिसिन, इंडस्ट्रियल ॲडिटिव्ह्ज. ओके. असे वेगवेगळे फंक्शन्स आहेत की हे प्लांट्समध्ये तयार होतात. मेडिसिनली खूप सारे जे असे प्लांट्स आहेत जे सेकंडरी मेटाबोलाइट्स प्रोड्यूस करतात ते मेडिसिनली इम्पॉर्टंट असतात. इतक्यातच माझं एक रिसर्च वाचून झालेलं आहे. हे सेकंडरी मेटाबोलाइट्स ज्या प्लांट्समध्ये खूप जास्त आहे ते प्लांट्स पॉलिनेशन कमी करण्यासाठी पण खूप मोठा रोल आहे याचा. असे प्लांट जर आपण वेस्ट डिग्रेडेटिव्ह साईटवरती लावले, सपोज जिथे खूप कचरा आहे त्या साईटला लावले असे प्लांट्स, तर खूप जास्त काय होतो आपल्याला फायदा होतो त्या गोष्टीचा. ओके. जसं बायोडिझेल प्लांट जॅक्ट्रोफा, त्यानंतर पोंगामिया पिन्नाटा करंजीचं झाड आहे. ओके. याच्यापासून डिझेल जनरेट होतं. याच्यामध्ये पण काय आहे? सेकंडरी मेटाबोलाइट्स आहेत. ओके. हे प्लांट्स जर आपण वेस्ट साईटवरती लावलं तर काय होईल? पोल्युशन कंट्रोल करण्यासाठी पण मदत करतात. ओके. एक तर एनर्जी जनरेशन होऊनच राहिलेलं आहे इन द फॉर्म ऑफ डिझेल. ओके. तर असे वेगवेगळे याचे काही आहे सेकंडरी मेटाबोलाइट्सचे इम्पॉर्टन्स आहे. ठीक आहे. आपण बघू पुन्हा सेकंडरी मेटाबोलाइट्सबद्दल. पॉसिबली ओव्हर 250,000 सेकंडरी मेटाबोलाइट्स इन प्लांट्समध्ये जेवढे काही स्टडी केल्या गेलेल्या आहेत. आता काही तर स्टडी केल्या गेलेलेच नसेल, पण जेवढे काही स्टडी केल्या गेलेले आहेत ते नियर अबाउट 250,000 सेकंडरी मेटाबोलाइट्स फाउंड अप टू रिसर्च इन द प्लांट. Classified based on common biosynthetic pathways where a chemical is derived, and 4 major classes, that is the alkaloids, glycosides, phenolics and terpenoids. ओके. तुम्हाला हे डिटेल्समध्ये पण स्टडी करायचे आहे. चारही अल्कलॉइड्स, चारही जे हे आहेत सेकंडरी मेटाबोलाइट्स आहेत, जसं अल्कलॉइड्स आहेत, ग्लायकोसॉइड्स आहेत, फिनॉलिक्स आहेत, टर्पिनॉइड्स आहेत, हे आपण वन बाय वन डिटेल्समध्ये बघणार आहोत. ओके. हे कुठल्या प्लांट्समध्ये अवेलेबल आहे
आणि कुठे ते जास्त डेव्हलप होतात कुठल्या आणि रोल काय आहे याचा. फार्मास्युटिकल इंडस्ट्रीजमध्ये वेगवेगळ्या ज्या औषधी बनतात आहे, मेडिसिन्स आहेत, याच्यामध्येही या सेकंडरी मेटाबोलाइट्सचा खूप मोठा रोल आहे. ओके. त्यानंतर एक शॉर्ट मी अल्कलॉइड्सबद्दल सांगून देते. Most are derived from a few common amino acids, that is the tyrosine, tryptophan, ornithine or arginine or lysine. हे काय आपण अमिनो ॲसिड शिकलेले आहे. आय थिंक सेमिस्टर 6मध्ये अमिनो ॲसिडचा एक पार्ट होता BScला. त्याच्यामध्ये डिफरंट टाईप्सचे अमिनो ॲसिड होते. 20 एसेन्शियल अमिनो ॲसिड्स होते आणि अदर दॅन 20 खूप सारे असे अमिनो ॲसिड्स होते. तर हे जे अमिनो ॲसिड आहे त्याच्यापासूनच काय होतात, अल्कलॉइड्स डिराईड होतात. आपण बघितलं होतं, एक मी पाथवे दाखवलं तुम्हाला पहिलेच. कंपाऊंड्स हॅव अ रिंग स्ट्रक्चर अँड अ नायट्रोजन रेसिड्यू. याच्यामध्ये काय असतात, रिंग स्ट्रक्चर्समध्ये असतात हे, आणि नायट्रोजन बॉन्डिंग असतं याच्यामध्ये. इंडॉल अल्कलॉइड्स इज द लार्जेस्ट ग्रुप इन द फॅमिली डिराईड फ्रॉम द प्रोटीन्स, डिराईड फ्रॉम द ट्रिप्टोफॅन. कुठून मिळतात आपल्याला हे, ट्रिप्टोफॅनपासून मिळतात आणि वायडली यूज ॲज अ मेडिसिन. तुम्ही जर वेगवेगळे जे औषध हे केलेले असेल, मेडिसिन्स घेता, कप सायरप्स आहेत, त्यानंतर सिट्रिझिन वगैरे आहे, हे सगळे सर्दीचे औषध, खोकल्याचे औषध, हे सगळे अल्कलॉइड्सपासून बनलेले आहेत. ओके. आणि कुठल्या प्लांट्समधनं आपण हे करू शकतो, जसं मोस्ट ऑफ दी अल्कलॉइड्स, जसं आपण विनक्रिस्टीन अँड विनब्लास्टीन विच इज डिराईव्ड फ्रॉम द प्लांट विनकारोझियस. विनकारोझिस ही फॅमिली जी आहेत, जे प्लांट आहेत, जसं आपण कॉमनली सदाफुली म्हणतो तिला, कॅन्सरवरती खूप मोठा का म्हणते मेडिसिन्स तयार झालेले आहे. हे विनक्रिस्टीन और विनब्लास्टीन इज अ टाइप ऑफ अल्कलॉइड derived from that plant. Okay. Then terpenoids. Terpenes are generally polymers of 5 carbon unit called isoprene and give scent, flavor and colors in medicine. हे टर्पिनॉइड्सपासून काय करू शकतो आपण, कुठल्याही ज्या औषधी आहेत, ज्या काही प्रिपेअर होतात, सायरप्स आहेत, टॉनिक्स आहेत, त्याला कलर किंवा फ्लेवर किंवा सेंट देण्याचं काम काय करतात, टर्पिनॉइड्स करतात. 3 प्लांट हार्मोन्स आर डिराईव्ड फ्रॉम द टर्पिन एडेट पाथवेज. हे आयसोप्रीन पण वेगवेगळ्या प्लांट्सपासून डिराईव्ड होतात. जसं अश्वगंधामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये टर्पिनॉइड्स आहेत. ओके. तर असे हे सेकंडरी मेटाबोलाइट्स आहेत, खूप जास्त, खूप इम्पॉर्टंट, आणि प्लांटसाठी स्वतःला प्रोटेक्टिव्ह असं मेकॅनिझम हे काय करतात, प्रोव्हाइड करतात. ओके. या लेक्चरमध्ये मी एवढंच हे करते, आणि नेक्स्ट लेक्चरला आपण जे अल्कलॉइड